आणि चला सामन्याला लवकर आजच्या दिवसातली फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शकील 11 हा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सायराज 11 हा संघ. पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल. जितू तयार. लेट्स प्ले. अप्रतिम चेंडू जितू याचा. एक ऑब्जेक्शन असेल. एक धाव. 2 चेंडू 1 धाव. अटाटटीचा सामना अस्मितेची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. सायराज 11 विपक्ष शकील 11. चार ओव्हरचा सामना असेल. यस फलंदाज बाद. अक्षय ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार चढवलाय. अक्षयने आपल्या नावाचा दिलाय परिचय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि बिरकावून दिला. सीमा रेषा पार चौकार. 5 चेंडू 5 धावा. जितू तयार. अक्षय देखील सज्ज होत असताना शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. यस फलंदाज बाद होतोय. सेकंड वर आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नॉन सेकंड वर अमोल तर एका बाजूला विशाल. कृष्णा तयार गोलंदाजीसाठी. लगेच कृष्ण तयार. पुन्हा एकदा चेक नाही आहे. यस फलंदाज बाद. त्रिफळचित. मनसेचे शहर अध्यक्ष निशांतदादा मांडवीकर, तुम्हाला विनंती असेल की स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. मनसेचे शहर अध्यक्ष निशांतदादा मांडवीकर.
अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम शहीद. आपण संघासाठी 4 धावा वाचवल्या तर नक्कीच टाळ्या झाला पाहिजेत, कारण जर आपण विचार केला तर चौकाराच्या दिशेने चेंडू चालला होता आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कृष्णाची चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच. फिल्डर अक्षयला आपण पाहतोय. नक्कीच मनसे शहर अध्यक्ष निशांत दादा यांचे सहर्ष स्वागत असेल. या श्रीफळाची फर्निचर डिस्टर्ब. पुन्हा एकदा कृष्णा काय गोलंदाजी टाकतोय. चेंडू समजत नाहीये, समजण्याच्या अगोदर मात्र यष्टांवर जाऊन आदळतोय. अप्रतिम त्याच्या माध्यमातून आपल्याला क्षेत्ररक्षण नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. 4 गडी बाद झाल्या, तथापि आपण विचार करतोय प्रशांत ऑन स्ट्राईक असेल. कृष्णा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. नऊचा चेंडू आहे. 9+1. संघाची धावसंख्या झाली ती 7. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 7 धावा. मागच्या चेंडू मध्ये, मागच्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि या 2 धावा, 7 धावा. कृष्णा गोलंदाजी मार्कवर तयार. जितू आणि आपण कृष्णाचा जर विचार करतोय तर दोन्ही डावखुऱ्यातचे गोलंदाज आहेत आणि कशा प्रकारे सामन्याला सुरुवात करून देतात. नक्कीच महत्वाची बाजू आहे ती म्हणजे शकील 11 या संघाच्या बाजूने. अप्रतिम गोलंदाजी जितूने देखील हाताळली आणि आता कृष्णा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच तशीच गोलंदाजी हाताळत असताना फलंदाज बाद झालाय. अप्रतिम बॅटिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली असती जर प्रशांत ऑन स्ट्राईक आपल्याला नंतर पाहायला मिळालं असतं, पण आता मात्र ते विजय होतोय. उर्वरित 2 विकेट शिल्लक असतील याची नोंद घ्यायची. 5 विकेट गेल्या, 2 विकेट अजूनही शिल्लक असतील. अन्नूला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अन्नू पुन्हा एकदा जितू नक्कीच आपल्याला सांगत असताना आणि त्यानंतर अन्नू पुन्हा एकदा तयार. आई शपथ, तसंच नाव याला प्रत्येकाच्या तोंडावर. काय फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. कारण जर अन्नूचा विचार केला फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि सरळ डायरेक्ट हिट. रवींद्र जडेजाची नक्कीच आपल्याला आठवण आली असेल. फिटनेस जरी तसा नसेल तरी पण अप्रतिम फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटची विकेट असेल याची नोंद घ्यायची. सूरज शेवटची विकेट आहे. 7 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. ऑल आउट, ऑल आउट झाल्यात आणि 7च धावा टार्गेट असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावांचं. जितूच्या गोलंदाजीचा विचार केला तर फक्त 5 धावा. तदनंतर कृष्णा इन ऍक्शन मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि तदनंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला अन्नू भोईर स्वतः पाहायला मिळाले.
नक्कीच हेमंत दादा आपटे तुम्हाला विनंती असेल तुम्ही स्टेजशी वर स्थानपन्न व्हायचं. आता इथून पुढे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल. जर आपण विचार करतो 4 धावा उर्वरित 4 धावांचीच गरज असेल. अजून एक वाईट चेंडू. कृष्णाला जास्त काम करायची गरज नाही आहे कारण स्वरूपातच धावा इथे मिळत आहेत. अजून एक वाईट चेंडू. नक्कीच 5 धावा माफ करा 6 धावा. येस कृष्णा तू स्कोरिंगला मॅच झाल्यावर ये. येस 7 धावा धावफलकावरती. आता फक्त औपचारिकता शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अप्रतिम फटका. सामना जिंकतोय तो म्हणजे शकील 11 संघ. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे मात्र कौतुक. नक्कीच अन्नू भोईरने आता दाखवलं त्याच्यातला लहान मुलगा अजून मेलेला नाही आहे, अजून जिवंत आहे. कारण मॅच संपल्यानंतर सरळ बॉल घेण्याच्या दिशेने तो मात्र गेला आणि बॉल मात्र घेतला आणि सामना